आणि मी गेलोच नाही त्या दिवशी सेटवर. जेव्हा जाग आली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. मी डॉक्टरांकडे होतो, सलाईन वगैरे लावलं होतं, सगळ्या गोष्टी. आता नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. त्या माणसांचे फोन सुरू होते, सेटवर काय सांगायचं ते समजत नव्हतं, सुचत नव्हतं. घरी काय सांगायचं ते समजत नव्हतं. मग म्हटल्याप्रमाणे की या इंडस्ट्रीमध्ये पाठ वळली की गॉसिपिंग करणारी माणसं भरपूर. आणि मग कदाचित काही अनामिक लोकांकडून सरांच्या कानावर किंवा काहीतरी गोष्टी गेल्या असतील किंवा काय ना, हो ड्रिंक्स करून झोपला असेल किंवा कुठेतरी पडला असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल किंवा दुसरं कुठलं तरी काम मिळालं असेल, न सांगता तुम्हाला घेतलं असेल वगैरे वगैरे, अशा अनेक वावड्या झाल्या. आणि हास्य जत्रेमधून मनाविरुद्ध मला एक्झिट घ्यावी लागली. नंतर मी सरांशी बोलण्याचा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न देखील केला. सर पण म्हणाले बघूया, सांगतो. एकदा आत्ताच मधल्या काळात जेव्हा सगळं स्थिर सावध झालं, ही सिरियल दिग्दर्शित करण्याची जेव्हा संधी माझ्याकडे आली, तेव्हा सेट बघण्यासाठी आमच्याच सेम स्टुडिओला गेलो. खंत होती मनामध्ये, परंतु कळत नव्हतं काय करावं. आमच्या सेटवर गेलो, म्हणजे जिथं आमचा फ्लोर हास्य जत्रेचा, तिथे गेलोय. तिथल्या समोर मला साईडचा सेट लावायचा होता आमच्या सिरियलसाठी. तिथपर्यंत गेलोय आणि मी आमच्या हास्य जत्रेच्या सेटवर मी जाऊ शकत नाहीये असं काहीच. गुरु ऍटलीस्ट जाऊया